देवेंद्रजी फडणवीसांनी पांडुरंगाचं दर्शन घेताना पांडुरंगाला विनम्रपणे सांगितलं की मी शेतकऱ्यांना बळीराजाला दिलेला शब्द पाळला आणि बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी 40,000 कोटी रुपयाची कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांना लाभान्वित करण्यासाठी दिली आणि त्यासोबतच 48,000 कोटी रुपयाचं जे थकीत वीज बिल होतं ते सुद्धा माफ केलं आणि त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानण्याकरता आज आम्ही इथे आज जमलो. त्यासोबतच शाश्वत शेती करता यावी यासाठी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्प, मराठवाडा ग्रीड, उल्हास खोऱ्यातलं पाणी वळवणं, गोदावरीचं पाणी मराठवाड्यात आणणं यासाठी 6 लाख कोटी रुपयाच्या प्रकल्पाचा DPR त्यांनी तयार केला. जलयुक्त शिवार तर आहेच, मागील त्याला शेततळ आहे आणि सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. 6 लाख कोटी रुपयाचे हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या कोणालाही दुष्काळ पाहावा लागणार नाही आणि यासोबतच जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्याकरता देशी गाईचं संरक्षण आणि नैसर्गिक शेतीला चालना या गोष्टीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गटशेतीला प्रोत्साहन देणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अवजार बँक ही तयार करता येईल. यावर्षी कापूस खरेदी, सोयाबीन खरेदी, तूर खरेदी ही सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारने केली. कांद्याचे भावसुद्धा कायम ठेवण्याकरता मार्केटमध्ये सरकार उतरलं आणि ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं, उत्पादन वाढावं, उत्पादन खर्च कमी व्हावा या सगळ्या गोष्टीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचं काम सुरू केलं आणि शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा पाहिजे आणि त्यासाठी सेवा आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्याचं मोठं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतात. महावितरणसुद्धा आपली कंपनी जी कर्जाच्या बोजाखाली होती ते कर्ज म्हणजे थकबाकी सरकारने आपल्या शिरावर घेतली आणि त्यामुळं ती कंपनीसुद्धा लिस्टिंगमध्ये जाईल. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली PSU ती लिस्टिंगमध्ये जाईल, लोकांची गुंतवणूक येईल आणि विजेचं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा चांगल्या तऱ्हेनं वाढेल. आज आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकरी मोठ्या प्रमाणात पांडुरंगाच्या दर्शनाला जातात, विठोबाच्या दर्शनाला जातात आणि आजच्या दिवशी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही सुरू झालेली आहे. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो.